नमस्कार. लक्ष्मीच्या पावलांनीमध्ये आपल्याला आज पाहायला मिळत आहे की राहुलने नयनाला पकडून आणलेलं असतं आणि सगळ्यांसमोर सांगत असतो की ही एका मुलासोबत एका रेस्टॉरंटमध्ये भेटली होती, तो तिचा बॉयफ्रेंड आहे. तेव्हा सगळ्यांसमोर सांगू लागते नयना की तो माझा वर्गातला मित्र होता आणि कलाही त्याला ओळखते. आणि एखाद्या मित्राला भेटणं म्हणजे काही आम्ही गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड असं नाही. तो माझा डॉक्टरही आहे, त्याच्याकडेच मी ट्रीटमेंट घेत आहे, पण आज त्याला सुट्टी होती म्हणून आम्ही बाहेर कॅफेमध्ये भेटलो. कॅफेत भेटलो म्हणजे काय आम्ही एकांतात भेटलो असं नाही, आम्ही काही एकमेकांना मिठी मारून बसलेलो होतो असंही नाही ना. मग ती सगळ्यांसमोर सगळं सांगत असते आणि राहुल तिच्याशी किती चुकीचा वागला, तिच्यावर किती चुकीचे आरोप लावत आहे, होणाऱ्या आईच्या मनावर काय परिणाम होईल आणि त्याच्यानंतर बाळावरती गर्भसंस्कार तरी काय होतील. माझ्या घरात चांदेकरांच्या पुढच्या पिढीचा वारस आहे आणि त्याच्यावरती असे आरोप त्याचे वडील लावत असतील तर त्याला काय वाटेल, त्याच्यावर काय संस्कार घडतील, असंही नयना सवाल करू लागली. सगळ्यांसमोर नयना बोलत होती आणि कोणीही काहीही बोलू शकलं नाही, कारण ती जे बोलत होती ते काही खोटं नव्हतं. आणि मग ती कलाला म्हणते, कला तू ओळखते ना त्या माझ्या मित्राला सौरभला, तो डॉक्टर आहे. तेव्हा कलाही काहीही बोलत नाही. मग सगळेजण तिच्याकडे पाहत असतात. मग कला सांगते, हो तो आमच्या घरी पण यायचा. आबांनी हे सगळं काही ऐकल्यानंतर आबा विचार करतात. मग नयनाही म्हणते, मला खूप वाईट वाटलं आहे. तितक्यात रोहिणी म्हणते, तू माझ्या मुलावर आरोप लावते, माझा मुलगा कधी खोटं बोलत नाही. ती म्हणते, एका बाईवरती तिच्या कॅरेक्टरवरती बोट ठेवल्यानंतर ती बाई चवताळणार नाही, ती काही उत्तर देणार नाही. तुम्ही तुमच्या मुलाचीच बाजू घेतात दरवेळेला. आबाई मग बोलतात की शांत राहा, पुढे ती काय बोलते ते तरी ऐकून घे. रजनी म्हणते, ह्या दिवसात कुठल्या आईच्या मनावर परिणाम होतो. खरं तर आबाही राहुललाच रागवतात की तू तिच्याकडे लक्ष देत नाही म्हणून हे सगळं घडत आहे. तू तिच्यासोबत जायला हवं होतं, तिच्याकडे लक्ष देत नाही म्हणून ती एकटी गेली आणि त्या बिचारीवरती तू असले घाणेरडे आरोपही लावत आहे, हे मला काही ऐकवत नाही, असंही आबा बोलू लागतात. आणि कला म्हणते की तो आमच्याकडे नेहमी यायचा, तो ताईच्या कॉलेजचा आणि वर्गातला मित्र होता, त्यामुळे सगळेजण घरातले त्यालाही ओळखतात. रजनी मॅडम मग ते सांगू लागतात की तिच्याकडे तू लक्ष द्यायला हवं, तिला दिवस आहे, तिच्या मनावर काय परिणाम होईल, तुमच्या होणाऱ्या बाळाच्या मनाचाही विचार करायला हवा, असं सगळं काही ते सांगू लागतात. आणि मग तो होकार देतो. आणि कलालाही आबा सांगतात, सुनबाई तू जाऊन आराम कर, टेन्शन घेऊ नको. ती गेल्यानंतर कलाही टेन्शनमध्ये येते की दरवेळी नयनाताईमुळे घरात भांडणं होत असतात. इकडे रोहिणी बोलवून घेते राहुलला आणि सगळं काही विचारू लागते. तेव्हा राहुल म्हणतो, माझाच गैरसमज झाला, त्या ती डॉक्टरला भेटायला गेली, मला वाटलं तो तिचा मित्र आहे. तेव्हा रोहिणी त्याला सांगते, तुझा गैरसमज कधीच होऊ शकत नाही, ती मुलगी आहेच चालू, तुला वाटत आहे ना तर तिच्यावर तू लक्ष ठेव, पण ती मुलगी मूर्ख आहे, शहाणी तर आहेच पण मूर्खही आहे. त्याच्या मूर्खपणाचा आपण फायदा घ्यायचा. तिच्याशी तू गोड गोड बोल, गोड गोड बोलून तिच्या मनातलं आणि तिच्या काय वागते ते सगळं आपण काढून घेऊ आणि ती स्वतःच्या हाताने स्वतःच्या पायावर धोंडा मारून घेईल. तू पाहतच राहा, फक्त एक कर, ती मुलगी आपल्या डोक्यावर मिरे वाटत आहे, थोडा दिवस आणखी सहन कर आणि तिच्या जवळ जाऊन तिच्या मनातलं काढून घे, नक्कीच आपल्याला त्याचा फायदा होईल तिला घराबाहेर काढण्यासाठी. राहुल ते मान्य करतो आणि तिच्याशी गोड वागायचं सांगतोही. इकडे आद्वेग बोलत असतो की दरवेळी नयना आणि राहुलमुळे घरात भांडणं होतात, दरवेळी राहुलच थोडी चुकीचा असू शकतो, नयना ही कशी वागते आपण सगळेजण बघतो ना. आणि ह्या सगळ्या गोष्टींचा आबांनाही फार त्रास होत आहे, ते दिसतंही. आणि कलाही बोलू लागते, हो खरंच कलाताई, नयनाताई ही खरंच चुकीचं वागते. आता पण दोघांमध्ये नेहमी अशी भांडणं होत राहिली आणि घरात वाद होत राहील तर आबांना काय वाटेल, म्हणूनही त्या दोघांना वाईट वाटत असतं. आणि ते बोलत असताना आद्वेकला त्याचं चार्जर आठवतो. माझं चार्जर पाहिलं का? कला म्हणते, नाही बुवा मी नाही पाहिलेलं. तेव्हा तो म्हणतो, दरवेळेला तूच इकडे तिकडे कुठेतरी चार्जर ठेवून देते आणि नाही म्हणते, खरंच किती विसराळू आहे तू, तुलाच माहीत न असेल कुठे ठेवले, माझं चार्जर शोध. असं त्या दोघांमध्ये वाद चालू असतो. ती म्हणते, मी ठेवलंच नाही तर मी शोधून कुठून देऊ. तितक्यात ते दोघांचं भांडण अंजू ऐकत असते आणि तिला हसायला येत असतं. दरवेळी ह्या दोघांमध्ये एकदम क्षुल्लक गोष्टीवरनं वाद चालू असतो. आणि मग ती तिथे पाणी घेऊन जाते. कलाताई तुम्ही पाणी आणायचं विसरलात. मग ती म्हणते, हो खरंच विसरले. आणि आद्वेग पुन्हा म्हणतो, ती आहेच विसराळू, तिच्या काहीच लक्षात राहत नाही. मग अंजू सांगते, ती तुमचे कपडे घेऊन येत होते, ती त्यांच्या हातात इस्त्रीचे कपडे होते म्हणून पाण्याचा ग्लास खाली राहिला, त्या काही विसरल्या वगैरे असं काही नाही. मग ती म्हणते, सर तुम्ही तुमचं चार्जर इथे खाली पडलेलं होतं आणि ते मी रूम झाडताना पाहिलं, मग हरवू नये म्हणून ते उचलून ड्रॉवरमध्ये ठेवलं. ती ड्रॉवरमधनं काढून आद्वेगच्या हातात आणून देते आणि कला म्हणते, आता तरी माफी माग, किती माजोरडा आहेस तू, माझ्या आयुष्यात मी इतका माजोरडा माणूस कधीच पाहिला नाही.
स्वतःची चूक तू कधी मान्यच करणार नाहीस का? दोघांमध्ये पुन्हा वाद होतो. तो म्हणतो मला कामच करायचं नाही, झोपतोच मी. मग सगळं काही आवरावरी करून तो लगेच झोपायलाच घेतो आणि पण सॉरी काही कलाला बोलत नाही. इतकं फाडफाड बोलून घेतल्यानंतरही सॉरी बोलला नाही म्हणून कलाला चिडचिड होत असते. स्वतः मात्र निवांत घोर निश्चिंत झोपला आहे. दुसऱ्यांना झोप उडवून मला नीट एकदम छान झोपायचं होतं, पण याने माझ्यावरती आरोप लावला चार्जर मी हरवलं म्हणून. मला ना याचा खूप राग येतो, खूप माजोरडा आहे. आणि मग आद्विककडं पाहत असते. पाहता पाहता आद्विक गाढ झोपेत जातो. झोपेत गेल्यानंतर मग तो तिथे घोरायला लागतो. त्याच्या ऑर्केस्ट्रेच्या आवाजाने कलाला काही झोप येत नाही. ती आळ्यापिळ्या देते, कानांवर हात ठेवते, दाबून ठेवते, पण त्याच्या ट्रॅक्टरचा आवाज इतका मोठा होता की तिला काही केल्या झोप येईना. ती इकडे तिकडे पुन्हा स्वतःला तोंड झाकून घेऊ लागले, पण कानामध्ये आवाज सतत सतत येतच असतो. त्यामुळे तिची चिडचिड होते आणि मग ती निर्णय घेते आद्विकला उठवण्याचा. ती उठते. आद्विकला चांदेकर चांदेकर म्हणून हाकाही मारते, पण चांदेकर इतका गाढ झोपेत आहे त्याला तर जागच येत नाही. मग ती त्याच्या जवळ जाते, त्याला उठवण्याचा प्रयत्न करते. तेव्हा तो झोपेतही म्हणतो, ही माझी रूम आहे, तू इथे काय करतेस, निघ बरं बाहेर. कसा आहे हा, झोपेत पण मला बाहेर काढतोय, असं कला बोलू लागते. मग ती पुन्हा चांदेकरला उठवते. अरे किती घोरतोयस, तुझ्या घोरण्याच्या आवाजाने मला अजिबात झोप येत नाही आहे, प्लीज घोरणं जरा कमी करतोस का? पण तो गाढ झोपेत असतो. तो म्हणतो मी कधीच घोरत नाही आणि तू खोटं बोलते, नेहमीप्रमाणे खोटारडी आहेस तू, असंही झोपेच्या तंद्रीत बोलतो आणि प्रूफ करून दाखव की मी झोपेत घोरतो. आणि पुन्हा झोपी जातो. कला पुन्हा झोपण्याचा प्रयत्न करते, पण काही केल्या त्या आवाजाने तिला झोपच येत नाही. इतका जोरात ऑर्केस्ट्रा वाजत असतो. मग ती ठरवते कॅमेऱ्यात शूट करायचं. सगळं काही कॅमेऱ्यात व्यवस्थित शूट करते. कसा साहेब घोरतो सगळं काही त्या कॅमेऱ्यात शूट करून शेवटी कला नाईलाजाने कानांवर हात ठेवून झोपी जाते. दुसऱ्या दिवशी सकाळी सगळेजण नाश्त्याच्या टेबलवरती नाश्ता करण्यासाठी जमलेले असतात. कला मात्र सगळ्यांना वाढत असते. वाढता वाढता तिला सतत जांभळ्या येत असतात आणि तिच्या जांभळ्या बघून रजनीला प्रश्न पडतो, हिला काय झाले? आद्विकही तिच्याकडे रागारागाने पाहत असतो, कशाला एवढ्या सगळ्यांसमोर जांभळ्या देते म्हणून. मग सगळेजण तिला विचारतात, एवढे जांभळ्या यायला कारण काय? तुला काय झालं आहे? तुझी तब्येत बरी नाही का? रात्री तुझी झोप झाली नाही का? तेव्हा ती म्हणते, नाही नाही व्यवस्थित आहे, रात्री थोडी झोप आली नाही म्हणून मला आत्ता जांभळ्या येत आहे. तेव्हा आद्विक म्हणतो, तिला नेहमीप्रमाणे तिची चित्रकला करायची असेल, रात्रीची ते रांगोळ्या रेखाटत असेल, तिच्या अंगात रात्रीची एकदम जोरात कला येते. आणि जोरात कला येते असं म्हटल्यानंतर सोहम लगेच म्हणतो, कलाच्या अंगात कला? दादा काय काय भारी बात बोलला. मग लगेचच आद्विक म्हणतो, हिला ना रात्रीची आता चित्रकला करायचं सुचते सध्या. बऱ्याच दिवसापासून ती ना रात्रीची चित्र काढते. आबा तुम्हाला आठवतं ना, एक दिवस माझ्याशी कला भांडली होती ही, ती ना तेव्हा पण चित्र काढत होते तिच्या वहीमध्ये. आणि लगेच आबा विचारतात, काय बाई सुनबाई? तेव्हा ती म्हणते, मला कधी झोप नाही आली तर मी ना कधी कधी चित्र काढते आणि होड्याही बनवते आबा, असंही आधी एक सांगू लागतो. मग लगेच ती म्हणते, हो आबा, कधी कधी होड्याही बनवते पाण्यात सोडायला रात्रीच्या. असं रागाने आद्विककडं पाहते आणि पुन्हा ती बोलते, खरं तर मला याच्यामुळे झोप आली नाही रात्रभर, आद्विकमुळं. आता सगळेजण आद्विककडं असं पाहतात, काय केलं आद्विकनी की कलाला रात्रीची त्याच्यामुळे झोप नाही आली. मग रजनी त्या दोघांना विचारू लागते, काय रे, काय झालं आहे, रात्रीचं काय केलं आहे, तिला झोप येत नाही. म्हणून त्याला इतकं ऑकवर्ड फील होत असतं, इतकी मूर्ख आहे, कोणासमोर काय बोलावं अजिबात कळत नाही ह्या कलाला. आबाही हसू लागतात आणि रजनीही हसत असते आणि म्हणते, आजकाल बाई कलाच्या हातचे पोहे आवडतात, ओट्स आवडत नाही, कलाही आवडू लागेल हळूहळू. असं बोलल्यानंतर आद्विकला खूप कसतरी होतं, त्याला लाजिरवाणं वाटतं आणि कलालाही कानपटल्यासारखं होतं, मी चुकीच्या ठिकाणी चुकीचा शब्द बोललेली आहे. आता आद्विकला इतका राग येतो. आद्विक म्हणतो, मला ना एक इम्पॉर्टंट कॉल येतो आहे, मी तो कॉल बघतो आणि माझं महत्त्वाचं कामही आहे, मी पटकन जाऊन येतो. असं म्हणत त्या टेबलवरनं त्याला खूप लाज वाटत असते कलाने जे बोलले त्याच्यामुळे. तो लगेच कानाला फोन लावतो आणि वरती निघत असतो. निघता निघता कलाला खुणवतो, लवकर वरती ये, मला तुझ्याशी काम आहे. इकडे रजनी पुन्हा विचारते, काय गं काय झालं? तेव्हा ती म्हणते, अहो हा ना रात्रीचं खूप जोरात घोरायला लागला आहे, त्याच्या घोरण्याच्या आवाजामुळे मला झोप आली नाही, असं सांगायचं होतं. आणि मग सगळेजण जोरात हसू लागतात आणि कला ही रूममध्ये त्याच्या मागे मागे निघून जाते. इकडे नैना मॅडम सकाळी सकाळी झोपेतनं उठतात, मस्त आरशासमोर मेकअप चालू असतो आणि तिथे राहुल येतो मॅडमची काळजी घ्यायला. तुझी काळजी घ्यायला हवी, काल जे मी केलं त्याच्यामुळे मला माफ कर, मी चुकीचं वागलो,
मी ना तुला दुसऱ्या मुलाबरोबर पाहिल्या क्षणी माझी तळपायाची आग मस्तकात गेली. मला तेव्हा जाणवलं की मी तुझ्यावर किती प्रेम करतो. मी तुला गमावू शकणार नाही असंही मला त्या क्षणाला वाटलं. आजपासून मी ठरवलं आहे की तुझी काळजी घ्यायची, तुझं डाएट पाळायचं, तुझं सगळं खाणं पिणं गोळ्या आजपासून मीच करणार. आणि बाळाच्या डॅडाला सांगायचं, बाळाच्या मम्माला काय खाऊ वाटलं मग मी तुझ्यासाठी सगळं काही आणून देईल. असं गोड गोड राहुल आता नयनाशी वागणार. तिला आनंद वाटतो की हा आपल्यावर इतका प्रेम करतोय पुन्हा पहिल्यासारखा. मग ती म्हणते, तू जर माझ्यासोबत असला तर मला कसलीही कमी पडणार नाही आणि मला कसलं टेन्शनही राहणार नाही. अशीच साथ मला तू आयुष्यभर देशील ना. असं बोलू लागतो. राहुल म्हणतो, काळजी करू नको, मी तुला सोडून कुठेही जाणार नाही. आजपासून मीच तुला सगळं काही देणार, गोळ्या वगैरे सगळं काही. मग तिला मिठी मारतो. इकडे अद्वैकला संताप होत असतो. किती मूर्ख आणि बावळट मुलगी आहे. हिला ना वेळे काळेचं अजिबात भान नसतं. कुणासमोर काय बोलावं तेही कळत नाही. आपलं नेहमीच बडबड 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 करत राहायची. असं कलाबद्दल बोलतच असतो की कला तिथे येते. कलांना म्हणतो, या या तुमच्यासाठी पायघड्या टाकू की रूम्स डेकोरेट करू, मग का फुलं घालू. किती मोठं काम करून आलाय तुम्ही, तुमचा तर सत्कारच व्हायला हवा. असं अद्वैक घडा तिला बोलू लागतो. तिचं काहीही ऐकून घ्यायला तयार नसतो. ती म्हणते, सॉरी माझ्याकडनं चुकून बोललं गेलं. तो म्हणतो, चुकून दरवेळेला तू असं काहीतरी बोलते, मला लाजिरवाणं वाटतं. चुकून कसं काय होतं तुझ्याकडनं दरवेळेला, मला ना काही तुझं समजत नाही. बोलावं किती माणसाने, त्याला लिमिट असतं. तू बोलायला लागली का तुला कळतच नाही, कुठल्या तंद्रीत असते तुम्हाला तेच कळत नाही. मग पुन्हा कला त्याला सॉरी बोलते आणि तो म्हणतो, आधी मान कापायची आणि मग सॉरी म्हणायचं. वाह मस्त. आणि मग कला म्हणते, ठीक आहे मी माझी चूक तरी मान्य करते, चुकले म्हणून. तुझं काय रे, तू कधी तुझी चूक मान्य तरी करतो का चुकला म्हणून. तो लगेच म्हणतो, मी कधी चुकतच नाही. कला म्हणते, बघ बरं माझ्याशी चॅलेंज घे, नाही तर तू चुकला तर तुला सॉरी म्हणावं लागेल. तो लगेच म्हणतो, ठीक आहे कुठलंही चॅलेंज मी घ्यायला तयार आहे. मी कधी चुकतच नाही तर मी सॉरी तरी कशाला म्हणेल. असं दोघांमध्ये वाद चालू असतो. ती त्याला सारखी सांगत असते की तू दरवेळेला असंच करतो, तुझी चूक कधीच तू असं पटकन मान्यच करत नाही. मग तो म्हणतो, कुठली चूक, काय चूक. ती म्हणते, आठवून पा. तो म्हणतो, मी चूक कधीच करत नाही. ती त्याला पुन्हा आठवून देते, रात्री मी तुला उठवत होते तेव्हाच तुला आठवतं का. तर तो म्हणतो, नाही. ती पुन्हा आठवण करून देतो, बघ मी तुला उठवलं होतं, तू बोलला होता की प्रूफ करून दाखव मी घोरतो. मग म्हणतो, हो आठवलं. मग ती त्याला व्हिडिओ दाखवते. व्हिडिओमध्ये तो एकदम ढाराढूर झोपलेला, एकदम त्याचा ऑर्केस्ट्रा एकदम भारी वाजत असतो. ते ऐकून अद्वैकला तर विश्वासच बसत नाही. हा मी आहे आणि हा मी घोरत आहे. तो म्हणतो, तू काहीतरी व्हिडिओ एडिटमध्ये केला असशील, हा आवाज माझा नाही आणि असला काही मी घोरतही नाही. आणि तो नकार देत असतो, हा व्हिडिओ माझा नाहीच म्हणून. कला म्हणते, बघ तू कधीच तुझी चूक मान्य करत नाही, मी प्रूफ पण केलं आहे आत्ता. मी माझी चूक कधी कधी झाली तर मी लगेच मान्य करते, सॉरी बोलते. पण तुझ्याकडे ती पद्धतच नाही. तू एक नंबरचा माजोरडा आहेस. माझ्या आयुष्यात मी तुझ्या एवढा माजोरडा माणूस कधीच पाहिलेला नाही, जो स्वतःची चूकही कधी मान्य करत नाही. आता अद्वैकला इतकं काही कलांनी बोलल्यानंतर तो अलगद तिला सॉरी म्हणतो. ती म्हणते, मोठ्याने म्हण, मला ऐकायला येईल अशा आवाजात. तो म्हणतो, मला मान्यच नाही हा व्हिडिओ तू माझा केला आहेस म्हणून. पुन्हा म्हणते, बघ तू कधीच माफी मागत नाही. मग तो तिला म्हणतो, सॉरी. ती म्हणते, मला ऐकायलाच आलं नाही, जरा जोरात बोलतो का. मग तो एकदम जोरदार आवाजात सॉरी असं म्हणतो आणि कला म्हणते, येस मी जिंकले. आणि असं म्हणत ती लगेच तिथून निघून जाते. आता अद्वैकचा इतका संताप झालेला आहे ना, त्याला विश्वासच बसत नाही, तो इतका घोरतो. त्यांनी तर थेट डॉक्टरांनाच घरी बोलवलं आहे. डॉक्टरांशी तो बोलत असतो की मी रात्रीचा खूप घोरतो, त्याच्यासाठी मला काय करायला हवं, औषध वगैरे काही आहे का. कला हे सगळं ऐकते, तिला आश्चर्य वाटतं, अरे घोरते म्हणून कोणी डॉक्टरला बोलवतं का. हॉलमध्ये सगळेजण टेन्शनमध्ये असतात. अद्वैकला भेटायला डॉक्टर आले. अद्वैकला काय झालं आहे, कसला एवढा मोठा आजार आहे का. आबांनाही काळजी वाटते. आबाही डॉक्टरला विचारू लागतात, आमच्या अद्वैकला काही झालं आहे का, मला सांगा, मला टेन्शन येत आहे. आणि डॉक्टर म्हणतात, काही नाही. अद्वैकही डॉक्टरांना काढून देतो. आणि कला लगेच चुरू सांगायला लागते की मी रात्री सांगितलं होतं ना, हा घोरतो. सकाळी त्याला प्रूफ करून दाखवलं हा किती घोरतो. यांनी घोरण्याचं इतकं टेन्शन घेतलं आहे की त्याने लगेच डॉक्टरांनाच घरी बोलवून घेतलं. हे ऐकल्यानंतर सगळेजण फिदी हसायला लागतात. आणि अद्वैक पुन्हा तिच्यावर चिडतो की नन ऑफ युअर बिझनेस, माझ्या गोष्टींमध्ये तू तुझं नाक खुपसत जाऊ नको.
पुढे जे काय होईल ते पाहणं खूप रंजक ठरणार. त्याच्यासाठी आपण पुन्हा भेटू. चॅनलला नक्की सबस्क्राईब करा म्हणजे नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकर पोहोचेल. धन्यवाद.